मी आहे राधिका आणि राधिकास किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल इन्स्टंट डिश घेऊन आले आहे, ते म्हणजे लॅप्सीची खीर। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण पाहूया गणपती स्पेशल लॅप्सीची खीर। नमस्कार सर्वांना, राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल। तर पहा, इथे लापसीची खीर बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे। 1 वाटी लापसी घेतली आहे। इथे सपाट वाटी गूळ खिसून घेतला आहे। 2 चम्मच तूप घेतला आहे। गरजेनुसार काजू घेतले आहेत, तसेच गरजेनुसार मनुके आणि बदाम घेतले आहे। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया। लापसी आता 2 मिनिटं असंच आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे, बिना तूप टाकता। इथे गॅसची फ्लेम मिडियम आहे। मिडियम फ्लेम वरती आधी 2 मिनिटांसाठी असं भाजून घ्यायचं। तर इथे 2 मिनिटं झाले आहेत पहा, आणि आता 2 मिनिटांनी याच्यामध्ये तूप घालून घेतलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेऊया। आणि आता हे आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी असं मिडियम फ्लेम वरती भाजून घ्यायचे आहे। तर पहा, इथे 3 ते 4 मिनिटं छान असं तुपावरती हे भाजून घेतलं आहे मी। पाहू शकता किती छान अशी व्हाईट लापसी पडली आहे। आता यामध्ये आपल्याला 3 ते 3.5 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे, पण इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करून घ्यायचा आहे। तर पहा, पाणी ओतून घेते। आता इथे मी पाणी ओतून घेते। तर पहा, इथे मी 3 ते 3.5 वाटी पाणी वापरलं आहे 1 वाटी लापसीसाठी। आता इथे आपण खीर बनवणार आहे, म्हणून इथे थोडं पाण्याचं प्रमाण मी अर्धी ते 1 वाटी जास्त ठेवणार आहे। आता इथे आपल्याला कुकरला झाकण लावून इथे मी 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे मिडियम फ्लेम वरती। तर पहा, इथे मी 4 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। आता आपण कुकर खोलून घेऊया। आणि पहा, खूप छान अशी मोकळी झाली आहे। आता यामध्ये गूळ घालून घेऊया। इथे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे छान असं मिक्स करून घेऊया। इथे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता इथे गुळासोबत याला आणखीन आपण 3 ते 4 मिनिटं छान असं शिजू द्यायचं आहे। गुळाला जितकं पाणी सुटेल तितकंच छान अशी आपली लॅप्सी होणार आहे। पहा, तर पहा, गुळाला छान असं पाणी सुटलं आहे। आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार, जर तुम्हाला आवडत असेल तर दूध ऍड करू शकता, नसेल आवडत तर काही हरकत नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जितकी गरम खीर आहे, लॅप्सीसाठी गुळ आहे, तेवढंच गरम दूध घालायचं। नाहीतर दोन्हीही थंडच एकत्र ऍड करायचं, किंवा मग दोन्हीही गरम, नाहीतर मग गुळ आपला फाटतो। आता यामध्येच आपण दूध घालून घेऊया, पण पहा, दूध ही खूप गरम आहे। आणि आता छान असं मिक्स करून घेऊया। आणि पहा, इन्स्टंट अशी गणपती स्पेशल आपली खीर तयार होते। आता आपण हे साईडला ठेवून देऊया, आणि जे आपण ड्रायफ्रूट घेतले आहेत ते तुपामध्ये छान असे तळून घेऊया। इथे आपल्याला 4 ते 5 मिनिटं असंच दुधामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे। आता इथे तूप आपलं तापलं आहे, आणि त्यामध्ये बदाम आणि काजू घालून घेऊया। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला।
आता छान असं हे तुपावरती परतून घ्यायचं आहे थोडं ब्राऊन होईपर्यंत. आता यासमध्ये मनुकेही घालून घेऊया. इथे तुम्ही खसखसचाही वापर करू शकता किंवा ओला नारळ खिसून ही घालू शकता किंवा त्याचे तुकडेही घालू शकता. ते वरती घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपण खिरीवरती घालून घेऊ आणि छान असं मिक्स करून घेऊया. आता पहा, याच्यामध्ये जर तुम्हाला अजून दुधाची आवश्यकता वाटत असेल तर दूध घालून घ्यायचं. जर तुम्हाला आवडत असेल तर चिमूटभर मीठ घालायचं आणि इथे गॅसची फ्लेम आता बंद करायची. पहा किती छान अशी खीर आपली इन्स्टंट तयार आहे. आणि यामध्ये इलायची पूड आणि थोडीशी जायफळ खिसून घाला म्हणजे खूपच छान अशी खीर तयार होते. जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.